गाइस टायर में कसला मोठा नट घुसलाय एवढा मोठा आणि पूर्ण आतमध्ये गेलेला टायर गरम होऊन आणि एवढा मोठा नट बोट समोर पण मला दिसतोय। नमस्कार मित्रांनो, मी अकोलेकर अक्षय पुन्हा स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। मी अकोलेकर अक्षय आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवरती तर काही दिवस मी इंट्रो द्यायला विसरलो। काल रात्री मी सकाळी 4 वाजता निघलो, म्हणजे आज रात्री मी सकाळी 4 वाजता अकोल्याला आमच्या मावशीच्या दिराच्या मुलाच्या लग्नाला अकोल्याला आलोय। आता मी त्यांच्या गावात म्हणजे 2 वाजता पोहोचलोय, पण सकाळी दिवस मी इंट्रो द्यायला विसरलो। सो आता इंट्रो देतोय, म्हणजे लेट देतोय इंट्रो, पण तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पूर्ण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघा। तर मित्र खूप मजा येणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। खूप मस्त व्हिडिओ शॉट असणार आहेत, सिनेमॅटिक शॉट असणार आहेत। आणि व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघा मी इथपर्यंत कसा आलो। कुठला ऍक्टिव्ह आहे आमच्या मावशींच्या घरामध्ये 2 लालमला आले काय त्याच्या टीम आहे काही राहिला नाही याच्या पण मारले असतं तसं किती मांजर वाटतं हे भोका वाटतं हा आला बघ पेडिग्री घ्यायला आला बाबा मारला मी तर आता कसं जोरामध्ये हातावर सनसनी आली तरी पण वाचून आला बघ मागं मारला त्याला बोका मामदे मांजर ऍक्टिव्ह जराशी। गाडी तुम्हाला दिसत असेल ब्लॅक कलरची अल्काझार ही घेऊन जाणार होतो आपण। आता 551 किलोमीटर आणि उद्या 1 वाजेपर्यंत पोहोचू आपण। इथं बघा मॅप पण लावलेलाच आहे ऑलरेडी, प्रॉपर डिटो मॅप आपल्याला दिसणार या गाडीमध्ये। चलो आता आपण आहोत मुंबई आग्रा हायवेला आणि आता आपण क्रॉस केलं पहिला टोल नाका आणि इतर टोल नाकाचा रेट आहे 140 रुपये, म्हणजे आउट गोईंग म्हणजे आपला काय होतं बाहेर जायचा वन साईड। तर आपण आता इगतपुरी किंवा आपला कसारा घाट क्रॉस करून इगतपुरीवरून घोटीवरून समृद्धी महामार्ग पकडून आपण तिकडे अकोला साईडला जाणार आहोत। आणि बाई रात्रीची ड्रायव्हिंग बघा। तर गाईच पाडगाच्या पुढं आलो थोडा आणि पहिले फिलअप करून घेऊ भाई। आपली अल्काझार काय कडक दिसते, लाईट बघा भाई, लाईटच जबरदस्त भाई, सिग्नेचर मॉडेल आहे आणि पेट्रोल फिलअप करायचं टर्बो आणि पूर्ण पेट्रोल आणि ऑटोमॅटिक भाई, फुल्ली ऑटोमॅटिक काही खतरनाक दिसते ना गाडी, एक नंबर। तर पहिले रिफिल करू फुल टँक किती येतं बघा। आमची मंडळी अशी झोपतो, राहुल झोपला तो कसं झोपला बाई, झोपल्या नाही एक माणसं अशी कडकली। आणि सकाळचं तर किती वाजता माहिती आहे, जवळजवळ 2:15 वाजले। आणि पाडगाच्या इथं नाशिक पाडगा एरिया आहे, म्हणजे पाडगा टोल नाका, तर जस्ट थोडा पुढं थांबलोय। टोटल आपल्या गाडीत 4,400 पेट्रोल बसले, 42.38 लिटर। 5:15 वाजल्यान आणि आता जस्ट कसारा गाव क्रॉस झालाय आणि आम्ही इथे समोर चहा प्यायला थांबलोय। सूरज भाऊ आपल्याला चहा घेतोय, बाकीची मंडळी सगळी गाडीनं झोपल्या। कालला दिवसभर झोपलो नव्हतो, म्हणजे अजिबात दिवसभर पूर्ण झोपणार। जिमशी आल्यानंतर डायरेक्ट गेलो गुड्डीला घेऊन घरशी डायरेक्ट हळदीशी झोपत होती, 4:30ला झोपलो। आता 5:15 म्हणजे एक पाऊण तास झोप झाली फक्त। 5:15 वाजले सकाळचं, थोड्याच वेळा सकाळ पण होईल आणि कसारा पण क्रॉस होईल। गाडी जास्त फास्ट पण आहे, एकदम स्लोली जातो, असं कुठं गाडी नाही। आता उद्या म्हणजे सकाळच झाली, तर आज संध्याकाळपर्यंत पोहोचतो तरी काय हरकत नाही। आपला चहा आलेला आहे
चाय, ही आपली गाडी आणि गाडीसोबत आपली गरमागरम चाय. चहा पिऊया, चहा पिऊ आणि लगेच निघू मस्त. गाडी का भाई आपली चकाचक एकदम. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम इगतपुरीला पोहोचलो. सकाळचे वाजले 5:45 आणि आता आपण इथून थोडं चाललं ना पुढे जाऊन घोटीच्या इथून समृद्धी महामार्गाला कनेक्ट होऊ. आणि बाई समोर काय व्ह्यू आहेत बाई. बऱ्याच दिवसानंतर अशी सकाळची म्हणजे एकदम पहाटेची सकाळ बघतोय. रायडिंगला असताना बाई अशा सकाळ बघायला भेटायच्या. तर 5-6 महिन्यानंतर अशी सकाळ बघितली. आपली गाडी समोर बघू शकता. इथं लावली आपली गाडी आणि आपण आता पोहोचलोय जो शिर्डीच्या थोडा आसपासच होतो. शिर्डीचा जो समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या एक्झिट थोडा पुढे आलं. आणि बाई हा रेस्ट अँड शॉप आहे. म्हणजे इथं समोर एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपच्या मागं लगेच इथं रेस्ट अँड शॉप आहे. तिथं थांबल्यावर आणि समोर आता काहीतरी नाश्ता करू. सकाळचे 7 वाजल्या गाईस आणि 7 वाजता जवळजवळ आम्ही 150 ते 200 किलोमीटर 200 केलं सर पार 200 पार केलं सर किलोमीटर. आणि 200च्या आसपास आलो. 250-200 किलोमीटर आसपास आलं. तिथून नाश्ता करू. इथून जवळजवळ अजून 471 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. 434 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. गाडी समोर तिथं पार्क केली बाई. आणि बाई इकडचं नेचर बघा फुल क्लिअर. स्काय बघा, स्काय कसलं भाई. समोर इकडे पाऊस धरलाय पण इकडे पूर्ण असा ओपन एरिया आहे. गाडी आपल्या समोर लावली. इकडे गाडीचा मागच्या व्ह्यू कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा गाईज. जे काय व्ह्यू आहेत ना बाई जबरदस्त. हा पेट्रोल पंप आहे HP चा. आपली गाडी समोर लावली. तर राहुलने पोहा घेतले. पोहा कांदा पोहे ये घेऊन चहा गए अपना 1 2 3 4 5 और 6 चाय. लो चाय. कोण पेट्रोल पंप वाले चाय पिओ चाय टाइम. इथे सकाळ फोटोशूट चालू. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलो ना. शिर्डी इथून जवळ आसपास ना थोड्या पुढे आहे शिर्डीचा एक्झिट पॉईंट. आणि त्याच्या आधी एक पेट्रोल पंप लागतोय. आणि पेट्रोल पंपला रेस्ट आराम करा आणि नाश्ता पण करा असं इथं होता. मग पेट्रोल पंप आपल्याला नायट्रोजन हवा भरायची होती. ती नायट्रोजन हवा भरायला आपण तिथे समोर तिथं गाडी लावली. तुम्हाला दाखवतो दिवस तिथे समोर तिथं गाडी लावली. आणि आमच्या मावशींचा फोटोशूट चालू आहे ना भाई. मागं बघा व्ह्यू बघा भाई. काय खतरनाकवाला व्ह्यू आहे. आता मला दाखवतो. आपली गाडी समोर लावले ब्लॅक अल्काझार बाई. खतरनाक ही समोर आपली गाडी. आता इथं आपण नायट्रोजन फिल करू. सध्या ही गाडी चालू आहे. ही गाडी XUV झाली का आपली अल्काझार. नायट्रोजन फिल करायला घेऊ. आणि इथं अल्काझारचं सांगल्यान 200 रुपये 4 टायर. आणि बाईला चालले फोटोशूट. हास की जरा असे टायर मध्ये गेले स्क्रू. हे बघा असला मोठा स्क्रू घुसले बाई. आई लय मोठा स्क्रू घुसले. नाही हो अक्का आहे रे.
घुसले का काय अख्खा बसते असं चटपट आहे बाई वर्ल्ड सेफेस्ट कार मध्ये आपण तर काय मजाच्या गाडी चालवला भाई अल्काचा टॉप अँड एअर व्हेरियंट आहे काहीच काळजी करत नाही स्टेअरिंग पण ऑटोमॅटिक ब्रेकिंग झाला ऑटोमॅटिक पण गाड्या पण रस्त्यावर एकदम कमी आहेत ऑटोमॅटिक साईडला गेले ना आता का ऑटोमॅटिक ते गाडी सेंटरला येतं पाहिजे काय फंक्शन आहे पण जबरदस्त आमचं पार्टनर झोपले मग असं अजून बरं अंतर बाकी आहे अजून 274 किलोमीटर बाकी आहे आणि आपल्याला पोहोचलं 1:15 वाजत टायमिंग तोच आहे आणि गाडी बाय ॲव्हरेज देते ना बाई ॲव्हरेज बघा ॲव्हरेज 15 ॲव्हरेज गाडी देत आहे पण ॲक्च्युली अजून असं वाटतं 15पेक्षा जास्त ॲव्हरेज गाडी देत आहे कारण फ्यूलचं इंडिकेटर ना बाई 200 किलोमीटर झालं अजून एक कांदी पण खाली उतरलं नाही एवढा बाई म्हणजे हायवेला जबरदस्त ॲव्हरेज दिली जे कोण बोलताय अलका झालं ॲव्हरेज ना बाई येडं आहेत तुम्ही बाई काय करता ना ॲव्हरेज देतं बाई हायवेला बाप गाडी आता पोहोचलोय अजिंठा लेणीचा कट आला 500 मीटरवर इथून जर तुम्ही पुढे लेफ्ट मारला तर अजिंठा लेणी म्हणजे अजिंठा लेणी वेरूळचा ती व्हिडिओ पाठव ना मामाची हा सुरताळ दाखवायचे ना आता पाठव ना अरे नाही व्हायरल करणार तुझी पाठव लवकर नाही पाठव ना वन टॅप पाठव अजिंठा जळगाव लेफ्ट जालना 68 नागपूर 446 अरे नाही व्हायरल करणार लगेच पाठव अजून बराच अंतर कापायचं आहे अजून आपलं 245 किलोमीटर बाकी आहे तर गाईज आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन पासून ना फक्त 132 किलोमीटर आणि टाइम दाखवतोय 1:30 वाजता आणि मागं मस्त की आंबा पाटी झाले दोन्ही मावशा मस्त की आंब्यांच्या घसरून पडल्या तर गाईज आता आम्ही आलो नाही तो मेकर पासून जवळजवळ 100 ते 130 किलोमीटर अंतर आणि बाई तर अजून हायवेचं काम चालू आहे रणमुरी काम चालू आहे समोर पेट्रोल पंप बनतोय आणि हा असा हायवे नंतर सर्व्हिस रोड पण अजून बांधला नाही हायवे टॉपटॉप आहे अजून कोण म्हणजे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे बघा संभाजीनगर क्रॉस केलं आहे आणि म्हणजे छत्रपती संभाजीनगर क्रॉस केलं आहे आणि बाई अजून आपल्याला इथून 234 किलोमीटर अंतर काम म्हणजे काम करायचं पुढे जायचं आहे आणि मधुबन फूड मॉल आपण सर्व टेम्पररीच आहे सगळ्यातून टेम्पररी काम चालू आहे चलो काय वडापाव होता ना वडापाव चांगला ना रे गरम वडापाव खाऊ मस्त आहे की फ्रेश आताच बनवून गरम आहे वडापाव प्लस रेड बुल गिव्स यू विंग्स हे बारीक आहे का रे हाईट ना एवढंच असतं चला वडापाव खाऊ आणि सपासप निघू ए गाडी चालवत नाही तू काय पेटीबाशी आमची झाले मस्त नाश्ता का मधुबन फूड मॉल मध्ये परत एकदा आपला पायलट सीट आलं आणि बाई यांची जागेसाठी कशी गडबड
शिट्या कर ना दिसत तू लेवलला लेवल आहे मरतीच त्यांचं पाठवून सगळं आम्हाला पण तसंच होतं. दुखतंय आमचं माहिती काय महाराज तुम्हाला थोडंसं हे करा महाराज तुम्ही जागेसाठी भांडणं केलं जागेसाठी तरी गाडी मोजकीच माणसं आहे तरी जागेसाठी भांडणं. चलो कशी झोपू आम्हाला कशी भेटली का तू चला चला चला. भाई वातावरण काय इथलं कडक आहे यार एकदम क्लीन क्लीन. आणि घर माझ्या बाजूला घर आहे ना भाई एकदम जुना जुना घर. मी बरं झाडाखाली गाडी लावली. हा मग गाडी खोलले खोलले बघ. युट्यूबर आहेत बरं एवढा काय चार बाजूने असं पकडलं ना आपल्याला पण कॅप्चर करतो. चालेल मारू बैल तो गावाला पोहोचलोय बाई. असं बाबा फरलेच आता हा कसा गावाचा व्ह्यू आहे बाई. वातावरण बरं सुरू कसं क्लिअर आहे बघ. बघ कॅमेरा पण दिसतं खतरनाक. हा पाऊस पडला इकडं आवाज काय भाग येतो ना. अरे कढई मग कसली मोठी गिरशा. तर आता काही जेवायला जाऊ मस्त आहे की आत्ताच जस्ट पोचलो आणि लगेच जेवायला जायचं. आले आले टोपावा कसं नाही राव. जेवायला बसतो चल ये रात जागा आहे ये इथं असे ए तन्या ओळख देतं का ना बाबा. ओळख द्या मला ओळख दे. ओळख देतं का नाही ओळख दे. अरे आत्ता मी ना येला सोय संध्याकाळी सोय का आपली सोय काय आता तुझी सोय का नाना दादा की तुमचे हे कशा ओळखले किर्षा किर्षा आता तो कशा नवरदेवाचं घर समोर आहे बाई. आता आम्ही जेवायला बसलो. गावाला बघा इकडं पत्रावली नाही काय भेटत काय बोलता बाईला काय बोलत सांगणार काय बोलता पातर. आपल्याकडे पत्रावली भेटतं ना इकडे बाई जेवायला बघा असं पातर पातर काय पातरच बोलतो ना पातर. ग्लास पकडून ठेव बाई ग्लास पकडून ठेव. सगळीकडे नवीन नवीन वेगवेगळी पद्धत बघायला भेटेल. आपल्याकडे वेगळी इकडे वेगळी. चपाती पण आली इथं. तू खाय का नाही खाय का लास्ट तो देऊ. उमेश भेटला का राहुल उमेश भेटला खूप झालं सर खूप खूप झालं सर. काय वाटतं की बस 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 पाऊस बघ नवरा आलो रे इथं बाहेर जाऊन एसीचा आवाज येतो. काय काय हलका डाऊट आला असेल तुम्ही सगळ्या फोन करता ना. वांग्याची भाजी यम यम कधी सुरुवात उन्हान मरू आता सुरुवात करायची का तान्या भाई वाजता वाढते. तान्या संध्याकाळी सोया का असू नको चड्डी सोडून द्यायची असतं वाचा बाई गालातल्या गाला. घरी अशी येशील का ना मग इथंच
घरी येशील का नाही राग काय आमचं इथं ट्रॅक्टर असतील ते बाई जेवण आलं आपलं चला जेवून घेऊया कळ चल ओके काय येणार चल खरंच झाला ना पाहिजे ओके चलो बाई गावाकडचं जेवण चपाती भेटा चपाती तर काही संध्याकाळचे वाजलेत 6:45 आणि बाई संध्याकाळ बघा बाई काय जबरदस्त संध्याकाळ झाले आणि इकडचं वातावरण बाई इतकं खतरनाक आहे ना जबरदस्त संध्याकाळ बघू शकता बाई एकदम प्युअर नेचर इकडे बघायला पूर्ण असा मालरान टाईप जंगल टाईप आहे थोडासा आतमध्ये गेलं तर इकडे पूर्ण शेत आहे आणि भाई व्ह्यू बघा प्रॉपर असा खेडेगाव समोर आपली गाडी पार्क केली अलकाला इथं गाय वे सगळं बांधलेले ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचं एक शेतात काम करणारा अवजार आहे आणि बाई नवरात्र घर तिथं आहे त्या झेंड्याच्या मागे आणि हा असा छोटासा गाव आहे साखरडो मानूर आहे